स्वामी समर्थाच्या कडेलोटाची पूजा. स्वामी समर्थाच्या कडेलोटाची पूजा नियमितपणे करा. हे घरातील नकारात्मकता आणि अडचणी दूर करायला मदत करते. पूजा स्थळाची शुद्धता. पूजा सुरू करण्यापूर्वी पूजास्थळ स्वच्छ आणि शुद्ध असावे. एक सफेद चादर किंवा वस्त्र जमिनीवर ठेवा आणि त्यावर स्वामी समर्थांचे फोटो किंवा मूर्ती ठेवा. साहित्याची तयारी. तुळशीच्या पानांचा हार, तेलाचा दिवा, चंदन, कडेलोट किंवा कडेलोटाचे चित्र, ताज्या फुलांची माला, पाणी, हळद आणि कुंकू. तुळशीच्या पानावर स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती ठेवा आणि त्यावर श्रद्धा भावनेने पूजा करा. धूप व धुपाची तयारी. तेलाच्या दिव्याचा वापर करा आणि तो स्वामी समर्थांच्या फोटो समोर प्रज्वलित करा. कडेलोटाची पूजा साधताना खूप वापरणे देखील महत्त्वाचे आहे, कारण ते वातावरणातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास मदत करते. कडेलोट पूजाविधी. स्वामी समर्थांचे मंत्र जपा. ओम स्वामी समर्थ हाच मंत्र प्रमुख आहे. कडेलोटावर पाणी अर्पण करा, त्यावर हळद आणि कुंकू लावा. यामुळे पवित्रता येते. प्रत्येक मंत्राच्या उच्चारणासोबत कडेलोटाचा अभिषेक करा. पाणी घालून त्यावर आपले विचार, इच्छाशक्ती व्यक्त करा. त्यात आपल्या अडचणींचं निराकरण आणि जीवनातील सुख शांतीसाठी प्रार्थना करा. मंत्र वाचन. कडेलोट पूजेच्या वेळी स्वामी समर्थांचे मंत्र किंवा स्वामी समर्थ कवच किंवा श्री स्वामी समर्थांचा जप करा. हे वाचून तुम्हाला अधिक मानसिक बल आणि शांती मिळवून देईल. समाप्ती व आशीर्वाद. पूजा पूर्ण झाल्यावर स्वामी समर्थांकडून आशीर्वाद घ्या. पूजेच्या समारोपात स्वामी समर्थांचा दिवा बंद करा आणि फुलांचा हार त्यांच्या पायावर अर्पण करा. आपल्या मनातील सर्व नकारात्मकता आणि चिंता दूर होण्यासाठी प्रार्थना करा. कडेलोट पूजा केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि घरातील वातावरण शुद्ध होते. तसेच भक्तीचा एक आविष्कार होतो आणि जीवनातील अडचणी सहजपणे जाऊ लागतात.